बर्थडे असो किंवा कोणती पार्टी असो, जास्त पसारा नको म्हणून झटपट अशी होणारी पावभाजीची रेसिपी बघणार आहोत. तर या ठिकाणी मी इथं जवळपास 35 ते 40 जणांसाठी म्हणजे 35 ते 40 प्लेट मी इथं पावभाजीची रेसिपी दाखवणार आहे. नमस्कार, टेस्ट आणि बेस्टमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. तर पावभाजी बनवण्यासाठी मी सर्वात आधी इथं 1.5 किलो शिमला मिरची घेतलेल्या आहेत. साधारणतः 9 ते 10 शिमला मिरची मोठ्या साईजच्या आहेत. बटाटे घेतलेले 2 किलो म्हणजे 20 ते 22 बटाटा आहेत. त्याच्यानंतर फ्लावर घेतलेला आहे, साधारणतः 1.5 किलो फ्लावर आहे. एक मीडियम साईजचा बीट घेतलेला आहे कलरसाठी. त्यानंतर टोमॅटो घेतलेले आहेत 1.5 किलो म्हणजे 9 ते 10 टोमॅटो आहेत. तर फ्लावर, टोमॅटो, शिमला मिरची आणि कांद्याचं प्रमाण आपण समप्रमाणात म्हणजे सेम घेतलेलं आहे. त्याच्यानंतर लसूण घेतलेत 5 गड्डे मीडियम साईजचे घेतलेले आहेत. कांदे घेतलेले आहेत 1.5 किलो म्हणजे 9 ते 10 कांदे आहेत, थोडेसे मीडियम साईजचेच आहेत. त्यानंतर लिंबू घेतलेले 4, आलं घेतलेलं आहे 25 ग्रॅम आणि कोथिंबीरची पेंडी. तर अशा प्रकारे मी सर्व इथं स्वच्छ धुवून बारीक चिरून घेतलेलं आहे, बघू शकता. तर फोडणीसाठी कुकर ठेवला आहे. 1 चमचा तेल टाकून अर्धा चमचा जिरे टाकले. हा व्हिडिओ जो आहे तो थोडासा स्किप झालेला आहे माझ्याकडून. जिरे चांगल्या प्रकारे तळे गेले की यामध्ये आपले जे बटाटे आहेत बारीक चिरून घेतल्यात ते टाकूया. कारण जर तुम्ही हे सोलून एकदम बारीक चिरून टाकलात ना तर लवकर बटाटे शिजले जातात. त्यानंतर आपले फ्लावर आहे तो पण स्वच्छ धुवून बारीक असं चिरून घेतलंय. कलरसाठी आपण बीट घेतला होता, त्यामधला मी अर्धा बीटाचा वापर केलेला, फक्त अर्धा बीटच वापरलेला आहे, जास्त वापरायचं नाहीये. त्यानंतर टोमॅटो अशा प्रकारे बारीक चॉपरला चॉप करून घेतले. त्यातले अर्धे टोमॅटो मी टाकते आणि अर्धे आपण साईडला ठेवूया. तर या ठिकाणी तुम्हाला हवा असेल तर मटरचा पण वापर करू शकता म्हणजे वाटाण्याचा. तर या ठिकाणी आपण शिमला मिरची ज्यावेळेस बटाटे वगैरे शिजतात त्यावेळेस टाकणार नाही आहे, तर आपण फोडणी देताना भाजीला त्यावेळेस वापर करणार आहोत. तर कुकरच्या डब्याच्या साह्याने मी इथं 2 डबे पाणी टाकत आहे म्हणजे ओतत आहे. जवळपास अर्धा किलोचा हा डब्बा आहे तर 2 डबे पाणी टाकलेलं आहे. याला 3 शिट्ट्या करूया मीडियमवरती ठेवून. तर या ठिकाणी आपले 3 शिट्ट्या झालेले आहेत. कुकरची हवा जाऊ द्यायची आणि आता याचं टोपण काढून घेऊया. तर बघू शकता चांगल्या प्रकारे आपला भाज्या ज्या आहेत ते शिजल्या गेलेल्या आहेत. तर मी इथं रवीचा वापर करते भाज्या मॅश करायला. तुमच्याकडे जर पावभाजीचं मॅशर असेल तर त्याच्या साह्याने केलं तरी चालेल. तर अशा प्रकारे सर्व भाजी जी आहे ते मॅश करून घेतलेली. ही परफेक्ट प्रमाण आहे जे तुम्हाला सांगते ते 35 ते 40 लोकांसाठी. तर इथं काही मी मसाले घेतलेले आहेत. तर बाकीच्या भाज्या बघू शकता तेच आहेत. एक्स्ट्रा म्हणजे 200 ग्रॅम मी इथं बटर घेतलेलं आहे, 2 चमचे तूप घेतलेलं आहे, तेल घेतलेलं आहे साधारणतः मीडियम साईजचं चमच्याने 5 चमचे तूप, चवीपुरतं लाल तिखट म्हणजे मोठ्या चमच्याने 4 चमचे लाल तिखट, पावभाजी मसाला घेतलेला आहे 200 ग्रॅम म्हणजे अर्धी वाटी पावभाजी मसाला आहे, थोडीशी हळद, चवीपुरतं मीठ आणि धनी पावडर 3 चमचे. तर सर्वात आधी एक मोठं पातेलं ठेवून तेल टाकलेलं आहे थोडं आणि त्यातला कांदा टाकलेला आहे अर्धा. थोडंसं अजून राहिलेलं तेल टाकूया. तर हा पण व्हिडिओ माझ्याकडून स्किप झालेला आहे कारण ते शूट झालेला नव्हता. अद्रक लसूणची पेस्ट घेतलेली आहे ती टाकूया. त्याच्यानंतर राहिलेले टोमॅटो आणि शिमला मिरची टाकूया. शिमला मिरची शक्यतो तर आपल्याला भाजी फोडणी देतानाच टाकायचं आहे, त्याच्याने त्याची टेस्ट खूप छान येते. सर्व मिक्स करूया आणि आपले जे ड्राय मसाले आहेत ते ॲड करूया. तर पावभाजी मसाला अर्ध्या वाटीमधला मी इथं 2 ते 3 चमचे पावभाजी मसाला साईडला ठेवला आहे. त्यानंतर लाल तिखट घेतलेलं आहे चवीनुसार, अर्धा चमचा हळद ते पण टाकूया. त्यानंतर चवीपुरतं मीठ 3 चमचे मीठ घेतलेलं आहे मीडियम साईजचा, धने पावडर टाकायचं आहे. सर्व मिक्स करून घेऊया. आणि या ठिकाणी मी इथं 200 ग्रॅम बटर घेतलेलं आहे. ते बटर आपल्याला भाजी होईपर्यंत थोडं थोडं ॲड करून सर्व बटरचा वापर करायचा आहे, कारण जेवढं तुम्ही बटर जास्त वापरचाल तेवढी ह्याची टेस्ट खूप छान येते. तर 2 चमचे बटर टाकून सर्व मिक्स करून घेतलं आहे. याच्यामध्ये साधारणतः गरम पाणी 2 ग्लास गरम पाणी टाकायचं आहे. याच्यावरती सर्व मिक्स करून घेऊया आणि याच्यावर झाकण ठेवून एक 5 मिनिटं तरी मंद आचेवरती हे भाज्या मसाला जो आहे तो आपण शिजवून घेणार आहोत, जेणेकरून हा मसाला एकत्रित होईल. तर बघू शकता व्यवस्थित असं शिजला गेलेला आहे, त्याला रंग आलेला आहे. यामध्ये अजून बटर टाकूया. तर मी इथं 2 चमचे अजून बटर टाकते.
जेवढं तुम्ही बटरचा वापर करताल तेवढी भाजी खूप छान होणार आहे. त्याच्यानंतर ना रवीच्या साहाय्याने मी इथं आता मॅश करून घेणार आहे. तर अशा प्रकारे मॅश करायचं आहे जेणेकरून सर्व भाज्या एकत्रित होतील आणि भाजीला एकत्रितपणा येईल, त्याच्यासाठी मॅश करते. तर मी इथं जवळपास 35-40 लोकांसाठी बनवलं होतं, पण अजून भाजी उरली, त्यामुळे हे भाजीचं परफेक्ट प्रमाण आहे. एक 2-3 प्लेट जास्तच झाले. सर्व भाज्या मिक्स करून झालेल्या आहेत. त्याच्यानंतर ना पावभाजीचा जे आपण शिजवून घेतलेले आहे म्हणजे मिक्स भाज्या ते टाकूया, सर्व मिक्स करून घेऊया. शक्यतो तर आपल्याला मोठ्या पातेल्यातच ही भाजी करायची जेणेकरून व्यवस्थित असं शिजवता येईल आणि मिक्स पण करता येईल. तर बघू शकता अशा प्रकारे सर्व मिक्स करून घेतलं आहे. आता त्याच्यामध्ये कुकरच्या डब्याने मी इथं 1 डबा गरम पाण्याचा वापर केलेला आहे. तर जास्त करून ही भाजी जी आहे ती शक्यतो तर एकदम पातळमध्येच ठेवायची, कारण जसं तुम्ही गरम करसाल तसं ही भाजी जी आहे ती घट्ट होत जाती. तर एक 5 मिनिटानंतर ना मोठा गॅस करून मी ही भाजी उकळली गेली आहे. बघू शकता आपली भाजी तयार झाली आहे. तर आता गॅस बारीक करायचा आहे. यामध्ये राहिलेला पावभाजी मसाला टाकू. त्याच्यानंतर ना थोडंसं राहिलेलं बटर आहे ते पण टाकते मी. तर आज माझ्या मम्मीचा बर्थडे आहे, त्याच्यामुळे मी हे रेसिपी तुमच्यासोबत शेअर केली जे घरामध्ये बनवली आहे. तर अशा प्रकारे 1-2 मिनिटं अजून आपण हे मोठ्यावरती ठेवूया. त्याच्यानंतर तूप टाकायचं आहे. साधारणतः 3 चमचे मी इथं पोह्याच्या चमच्याने तूप घेतलं आहे, कारण तुपामुळे पण टेस्ट खूप छान लागते. तुम्हाला फक्त बटर वापरायचं तर बटर वापरू शकता. सर्व मिक्स करूया. तर अशा प्रकारे अगदी झटपट होणारी आणि इझी अशी आपली पावभाजी तयार आहे. तर आता पाव गरम करूया, हे साईडला ठेवून घेऊया. तर पाव गरम करण्यासाठी मी इथं पॅनचा तवा ठेवला आहे. त्याच्यामध्ये 1 चमचा बटर टाकूया. बटर तूप कशाचा पण वापर करू शकता. तर या ठिकाणी मी तर साध्या प्रकारेच फक्त पाव भाजत आहे, कारण क्वांटिटी जास्त आहे आणि जास्त लोक येणार आहेत, त्याच्यामुळे मी इथं फक्त साध्या पद्धतीने हे पाव बटर लावून भाजून दाखवत आहे. तर अशा प्रकारे बटर लावायचे आणि झटपट असे आपले पाव पण गरम करून झालेले आहेत. तर यातले मी 2 पाव फक्त तुम्हाला दाखवलेले आहे की कशा प्रकारे हे आपण भाजायचे. तुम्हाला हवा असेल तर पावभाजी यावरती टाकू शकता आणि पावभाजी मसाला याच्यामध्ये टाकून भाजू शकता. तर हे पाव काढून घेऊया. अशा प्रकारे आपली गरमागरम अशी पावभाजी पण तयार आहे. बघू शकता जवळपास 7 ते 8 किलोच्या प्रमाणात ही भाजी झालेली. तर ही पावभाजी पण काढूया. अगदी झटपट होणारी, झणझणीत आणि चमचमीत अशी आपली पावभाजी तयार आहे. त्याच्यासोबत कांदा, लिंबू आणि कोथिंबीर. तर आणि त्यावरती टाकूया बटर आणि या बटरवरती आपण आता जो आपण कांदा घेतलेला आहे तो टाकूया, कोथिंबीर टाकूया. तर आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटते ते नक्की सांगा. व्हिडिओ जर आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. धन्यवाद.